आताच्या घडीची एक मोठी ब्रेकिंग बातमी समोर येतेय। मुंबईतील मुलुंड परिसरात कारचा अपघात झालाय। सिमेंट रोडवरती 74 वर्ष कार चालकानं भाजीच्या दुकानाला धडक दिली आणि यामध्ये भाजी खरेदी करणाऱ्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एका चिमुकल्याचा देखील उपचारादरम्यान मृत्यू झाला। दरम्यान या वयोवृद्ध चालकाला मुलुंड पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे। याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अविनाश माने। तर अविनाशजी, नेमका हा अपघात कसा घडला? नक्कीच पाहिलं, मुलुंड पश्चिम येथील एसीसी मार्ग आहे। याच मार्गाला लागून एक सोसायटी आहे। याच सोसायटीमधून एक वयोवृद्ध जो पुरुष आहे, 78 वय आहे त्याचं, तो कार घेऊन जो आहे तो बाहेर आला आणि त्याच्याच सोसायटीला लागून अशी काही भाज्यांची दुकानं आहेत। या भाज्यांच्या दुकानाला यांनी जोरदार धडक दिली, तर त्याचं गाडीवरून नियंत्रण सुटल्यानंतर ही सर्व घटना घडली अशी माहिती येते। मात्र ती भाजी खरेदी करण्यासाठी काही महिला त्या ठिकाणी आली होती, तर यामध्ये एका महिलेचा उपचार करताना मृत्यू झाला। दुसरी महिला जी आहे ती आपल्या बाळासोबत त्या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी आली होती। 2 वर्षाचं बाळ तिच्या हातात होतं। तो बाळ देखील या अपघातामध्ये खाली पडला, त्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्याला जवळ रुग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले, मात्र त्याचा देखील आता उपचार दरम्यान खरं तर मृत्यू झालेला आहे। मात्र पोलिसांनी आतापर्यंत या ज्यांनी धडक दिली आहे 78 वर्ष वयोवृद्ध हा व्यक्ती आहे, त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे आणि संपूर्ण तपास जो आहे तो पोलीस त्या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता करत आहेत। अविनाशजी, या परिसरामध्ये वाहतूक सुरक्षेच्या काही उपाययोजना ज्या आहेत त्या अपुऱ्या पद्धतीच्या आहेत का? नक्कीच पाहिलं तर अशा काही सोसायटी असतात आणि अशा काही छोट्या छोट्या गल्ल्या असतात, त्यामध्ये असे अनधिकृतपणे जे आहे ते भाज्यांच्या मंडया म्हणा, अनधिकृत व्यवसाय जे आहे ते केले जातात। त्यामुळे त्या गल्ल्या ज्या आहेत त्या अपुऱ्या पडतात। त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीची वर्दळ होताना खूप वाहन चालकांना त्रासाचा सामोरं जावं लागतं, कारण का गल्ली छोटी असल्यामुळे अशा ज्या घटना ज्या आहेत त्या घडताना आपल्याला पाहायला मिळतं। याच्या अगोदर देखील जर पाहिलं, घाटकोपरमध्ये देखील अशीच एक घटना घडली होती की एका टेम्पो चालकाने असं सेम दुकानाला धडक दिली होती। यामध्ये देखील एका व्यक्तीचा जो आहे तो मृत्यू झाला होता आणि अशा घटना ज्या आहेत त्या वारंवार घडताना आपल्याला पाहायला मिळतात। शिवानी, धन्यवाद अविनाशजी दिलेल्या माहितीबद्दल।